नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मागील महिन्यात मी म्हणालो होतो, की ऑनलाईन इन्कम कशी करायची किंवा समजा तुम्ही कुठेतरी जॉब करताय आणि तुम्हाला पार्ट टाईम अजून एका जॉबची गरज आहे. म्हणजे स्वतःचे मल्टिपल इन्कम सोर्स तुम्हाला जनरेट करायचे असेल, तर तुम्ही घर बसल्या 1-2 तास काम करून सुद्धा चांगला पैसा कमवू शकतात. आणि म्हणजे तुमचा जो काही ऑफिशियली जॉब आहे, तो न सोडता, तो चालू असताना सुद्धा वेळ मिळेल तसा तुम्ही पार्ट टाईम इथे काम करून असंख्य म्हणजे लाखो रुपये महिन्याला कमवू शकता. अनेक जण कमवत सुद्धा आहेत. तर मी याबद्दल मागच्या महिन्यात सांगितलं होतं. त्यानंतर अनेकांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला, WhatsAppवरती मेसेज केले, की याबद्दल माहिती द्या. तर मी म्हणालो होतो, की एक सीरीज मी सुरू करेल, की तुम्ही पार्ट टाईम किंवा ऑनलाईन जॉब करून घर बसल्या कसे लाखो रुपये महिन्याला कमवू शकतात. त्यानुसार आजचा हा पहिला व्हिडिओ आहे. ती सीरीज आपण सुरू करतोय. तर या पहिल्या व्हिडिओमध्ये आता समजा महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. 20 तारखेला मतदान आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीत जो काही प्रचार सुरू आहे तो म्हणजे जोरदार प्रचार आहे. अनेक जण सोशल मीडियावरती या संदर्भात चर्चा करत असतात. तुम्हालाही आवडत असेल की राजकारणाविषयी चर्चा करायला, आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारायला किंवा वेगवेगळ्या राजकारणात जे काही पॉलिटिकल लीडर आहेत त्यांच्या संबंधात जी काही माहिती आहे, न्यूज आहे, ते इतरांना सांगायला किंवा त्या संदर्भात माहिती द्यायला तुम्हाला आवडत असेल. अनेक जण मी बघितलंय की त्यांचा आवडता जो काही राजकारणी किंवा राजकीय पक्ष आहे त्या संदर्भात कुठलीही बातमी असेल तर ती घेतात, कॉपी करतात आणि सोशल मीडियावरती पोस्ट करत असतात. मग यापासून तुम्हाला काही मिळतं का? तर काही नाही. दुसऱ्यांची माहिती जेव्हा तुम्ही घेतायत आणि कुठेतरी सोशल मीडियावरती पोस्ट करता यापासून तुम्हाला काही मिळत नाही. पण जर मी म्हणालो की हां, यापासून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकतात. तर ते कसं? तीच माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. एक लक्षात ठेवा की ही जी माहिती तुम्ही घेतायत कुठल्याही पॉलिटिकल लीडरविषयी किंवा राजकारणासंदर्भातली कुठलीही माहिती तुम्ही घेतायत, तर त्या माहितीवरून कुठलाही वाद होऊ नये याची खात्री घ्या. आणि आता मी राजकीय विषय का निवडतोय? कारण सध्या हा महाराष्ट्रातला ट्रेंडिंग टॉपिक आहे आणि या संदर्भात आपण YouTubeचे व्हिडिओ बनवणार आहोत. आता व्हिडिओ का? तर मी तुम्हाला सांगितलंय की लवकरात लवकर पैसे कमवण्यासाठी YouTube व्हिडिओ हा एक खूप चांगला पर्याय आहे सध्या. मी मागील अनेक व्हिडिओमध्ये त्या संदर्भात माहिती दिली. कारण याद्वारे आपल्याला ॲडसेन्सद्वारे ॲडचे पैसे मिळतात. प्लस आपण कोणाचं तरी प्रोडक्ट त्याची जाहिरात करतोय त्याचेही पैसे मिळतात, म्हणजे स्पॉन्सरशिपचे पैसे मिळतात. तर असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपल्याला YouTubeच्या व्हिडिओद्वारे पैसे मिळत असतात. म्हणून सध्या जो महाराष्ट्रातला ट्रेंडिंग टॉपिक आहे पॉलिटिक्स, तर या संदर्भातले व्हिडिओ आपण बनवूया. पण एक अनेकांची क्वेरी होती की म्हणजे अनेकांचा प्रश्न होता की आम्हाला आमचा चेहरा दाखवायचा नाही, आम्हाला आमचा आवाजसुद्धा द्यायचा नाही. तर अशी काही आहे का प्रोसेस की आम्ही चेहरा आणि आवाज न दाखवता व्हिडिओ बनवू शकतो आणि त्यापासून पैसे कमवू शकतो? तर नक्कीच आहेत. या संदर्भात सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तर पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये ती माहिती आपण बघूया, की तुमचा चेहरा, तुमचा आवाज न दाखवता तुम्ही राजकारण्यांविषयी बातम्या वगैरे देऊन किंवा किंवा इतर अनेक गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल लोकांना वाचायला आवडतं. ती माहिती तुम्ही देऊन त्यावरती व्हिडिओ बनवून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. आणि यासाठी तुम्हाला तुमचा चेहरा आणि आवाज द्यायची सुद्धा गरज नाही. आजकाल एआयमुळे या सर्व गोष्टी खूप ईझी झालेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ बनवताना सुद्धा आपण एआयचा वापर करणार आहोत. आणि ही सुरुवात जरी YouTube व्हिडिओपासून मी केली असली, तरी ऑनलाईन इन्कमचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत सध्या. ही सुरुवातीला आपण व्हिडिओ कसं बनवायचं ते बघणार आहोत एआयचा वापर करून. त्यानंतर मी तुम्हाला वेबसाईट संदर्भात माहिती देणार आहे, की एआयचा वापर करून तुम्ही संपूर्ण वेबसाईट काही मिनिटामध्ये बनवून आणि त्यात आर्टिकल लिहून वगैरे तुम्ही पैसे कमवू शकतात. त्यानंतर आपण ड्रॉप शिपिंग वगैरे, ई-कॉमर्स बिझनेस या संदर्भात माहिती बघणार आहोत. तिथेही तुम्ही खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्येच खूप चांगला पैसा कमवू शकतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे, की असंख्य पर्याय आहेत ऑनलाईन इन्कम करण्याचे किंवा पार्ट टाईम इन्कम करण्याचे. पण ती इन्कम एवढी असेल, की तुमचा जो काही मेन जॉब आहे त्याच्यापेक्षाही जास्त इन्कम तुम्ही त्यातून अर्न करू शकता, तेही कमी काम करून. ठीक आहे. तर आता आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे. मी ते सांगणार आहे तुम्हाला, की व्हिडिओ कसा बनवायचा तुमचा आवाज आणि चेहरा न दाखवता आणि ते सध्याच्या ट्रेंडिंग टॉपिकवरती म्हणजे राजकारणाविषयी. तर यासाठी जाऊया आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवरती. तर आता आपण ब्राउझर ओपन करूया. यामध्ये Google सर्च ओपन करूया. काही वेबसाईट आपल्याला सर्च करणं गरजेचं आहे, पण त्या अगोदर आपल्याला न्यूज शोधायची. आपल्याला लेटेस्ट न्यूज हवी आहे. तर ते आपल्याला सध्या महाराष्ट्रातल्या पॉलिटिकल याच्यावरती शोधायची. पण तुम्ही इतर विषयांसंदर्भातही बातम्या देऊ शकता किंवा इतर जी स्टोरीज आहेत, मोटिव्हेशनल स्टोरीज असतात त्याही तुम्ही घेऊ शकता तिथून आणि त्यावरती तुम्ही बनवू शकता व्हिडिओ. सेम प्रोसेस आहे. जे मी आता इथे दाखवत आहे ती सेम प्रोसेस इतर टॉपिक संदर्भातही तुम्हाला फॉलो करायची. तर आता न्यूज शोधूया. महाराष्ट्र पॉलिटिक्स आपण सर्च केलंय. आता या संदर्भात इथे काही न्यूज पण आलेल्या आहेत. पण आपल्याला फक्त न्यूजच हवी, बाकी इतर माहिती नकोय आपल्याला. त्यामुळे
इथे ऑलच्या शेजारी तुम्हाला इथे न्यूजचं एक ऑप्शन दिसतंय, ते यावरती आपल्याला क्लिक करायचे आणि पूर्णपणे न्यूज शोधायचे आपल्याला. तर न्यूजवरती इथे क्लिक करूया. तर आता इथे जे दिसत आहेत ते सर्व न्यूज आहेत. पण यात एक गोष्ट लक्षात ठेवा, की या न्यूज ज्या दिसत आहेत इथे, या लेटेस्ट नाही आहेत, तर 1 दिवसापूर्वीच्या, ठीक आहे, 4 तासापूर्वीच्या, 11 तासापूर्वीच्या अशा न्यूज आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, की 1 दिवसापूर्वीची जर न्यूज असेल आणि त्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवलाय, तर तो व्हिडिओ असंख्य लोक बघतीलच याची शक्यता कमी असते. कारण 1 दिवसापूर्वीची न्यूज आहे म्हणजे एका दिवसात अनेकांनी ती न्यूज बघितलेली आहे. त्यामुळे आपल्याला जी काही न्यूज हवी आहे, ती लेटेस्ट हवी आहे. अगदी 2 मिनिटापूर्वी, 4 मिनिटापूर्वी, 10 मिनिटापूर्वी अशा न्यूज आपल्याला हव्या आहेत, म्हणजे जी अनेकांनी बघितली नसेल आणि त्यामुळे तुम्ही जर त्यावरती व्हिडिओ बनवला, तर ती तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस जादा असतात. यामुळे तुम्हाला फॉलोअर्स पण चांगले मिळतील, लेटेस्ट न्यूज जर तुम्ही देत असाल तर. मग आता इथे आपल्याला जे काही न्यूज आल्या पाहिजे ते लेटेस्ट आल्या पाहिजे अशा. तर यासाठी काय करायचं, आपल्याला थोडी इथे सेटिंग चेंज करायची, ती करूया आपण. यासाठी इथे एक टूलचं ऑप्शन दिसतंय, त्यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर खाली इथे काही ऑप्शन आपल्यासमोर येत आहेत. तर यावरती इथे सॉर्टेड बाय रिलेव्हन्स हे ऑप्शन दिसतंय, यावरती क्लिक करायचंय. आणि इथे सॉर्टेड बाय डेट हे ऑप्शन आपण निवडूया. आता बघा, आता इथे न्यूज दिसत आहे तुम्हाला कशा प्रकारे येत आहेत. तर ही 6 मिनिटापूर्वीची, 11 मिनिटापूर्वीची, 19 मिनिटापूर्वीची, तर अशा प्रकारे लेटेस्ट न्यूज इथे आलेल्या आहेत. तर इथे कोणतीही लेटेस्ट न्यूज तुम्ही निवडू शकता, ती घेऊ शकता आणि त्यापासून एक स्क्रिप्ट तयार करून मग AI द्वारे त्याचा आपण व्हिडिओ बनवू. तर यापैकी एखादी न्यूज आपण निवडूया. पण त्या अगोदर एक लक्षात ठेवा, आपण जे काही न्यूज इथे शोधलेले आहेत, काही यात इंग्लिशमध्ये सुद्धा आलेले आहेत, हे बघा. तर आपल्याला इंग्लिशमध्ये न्यूज नको आहेत, तर त्यासाठी आपण काय करूया, इथे न्यूज इन मराठी असं करूया. कारण आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला मराठीमध्ये न्यूज हवी आहेत. ठीक आहे. तर आता मराठीमध्ये सर्व न्यूज येत आहेत. तर राजकीय न्यूज इतर वेळेसही तुम्ही टाकू शकता, पण आता सध्या इलेक्शन आहे, त्यामुळे मी इथे कीवर्ड चेंज केला आहे. महाराष्ट्र इलेक्शन न्यूज इन मराठी असं टाकलंय. तर बघूया यानंतर काय सर्च येतं आपल्यासमोर. तर इलेक्शनच्या ज्या काही सध्याच्या बातम्या आहेत त्या आपल्यासमोर येत आहेत इथे. तर ही डॉली चायवाल्याची एक बातमी आहे, ती आपण घेऊया इथे. तर मंडळी, ही बातमी जेव्हा तुम्ही घेताय त्यापासून तुम्हाला व्हिडिओ बनवायचा, पण जसंच्या तसं कॉपी करायची नाही ही न्यूज. यामध्ये थोडेसे चेंजेस करायचे. बातमी अगोदर तुम्ही वाचून घ्या आणि त्यानंतर हे जे काही पॅरेग्राफ आहेत त्यातले काही पॅरेग्राफ कॉपी करून घ्या. जे वाटतंय तुम्हाला की त्यापासून व्हिडिओ बनवू शकतो ते पॅरेग्राफ कॉपी करा. आता मी फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी किंवा तुम्हाला व्हिडिओ कसा बनवायचा हे दाखवण्यासाठी ही न्यूज घेतोय. त्यामुळे मी जास्त काही एडिट करत नाही, पण तुम्ही जेव्हा कोणाची तरी न्यूज घेत असाल त्यात थोडंसं चेंजेस करायचं, एडिट करायचं आहे. कारण जे न्यूज देणारे आहेत त्यांचा तो कॉपीराईट असतो पूर्णपणे. त्यामुळे जसंच्या तसं उचलायचं नाही. ठीक आहे. त्यात चेंजेस एडिट करायचे, थोडे तुमचेही शब्द टाकायचे काही. तर मी यातले काही पॅरेग्राफ इथे कॉपी केले. तर हे जे पॅरेग्राफ आपण कॉपी केले ते यांना आपल्याला स्वतःचा आवाज द्यायचा नाही. जर तुम्ही स्वतःचा आवाज दिला तर चांगलंच आहे. पण जर तुम्हाला आवाज द्यायचा नाही किंवा अनेक मुली अशा असतात की त्यांना आवाज द्यायला आवडत नाही, मग त्या मुलींसाठी किंवा त्या मुलांसाठी एक AIचा आपण वापर करूया. काही AI वेबसाईट आहेत की ज्या आपल्याला हे जे काही टेक्स्ट आहेत, हे जे काही पॅरेग्राफ आहेत, ही जी काही स्क्रिप्ट आहेत आपली, त्याला ते ऑडिओमध्ये कन्वर्ट करतील. त्या ऑडिओचा आपण व्हिडिओमध्ये रूपांतर करूया. तर आता याला ऑडिओमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काही वेबसाईट आहेत. आता ही न्यूज वेबसाईट आपण इथे कट करूया आणि इथे ऑलवरती जाऊया. इथे सर्च करूया 11 लॅब. तर 11 लॅब सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ही वेबसाईट येत आहेत. 11labs.io ही वेबसाईट आहे, एक AI वेबसाईट आहे. ते आपल्याला टेक्स्ट टू स्पीच अशा प्रकारे कन्वर्ट करून देते. तर इथे क्लिक करूया. तर इथे गेट स्टार्टेड फ्रीवरती क्लिक करायचं आणि साइन अप करायचं तुम्हाला. पण मी ऑलरेडी याच्यामध्ये साइन अप आहेत, साइन इन आहेत. पण तुम्ही जर नसाल तर इथे अकाउंट खोलायचं, साइन अप करायचं. ठीक आहे. आणि मी जे काही सांगतोय ते फ्रीमध्येच सांगतोय, त्यामुळे फ्रीमध्येच तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. कारण आता तुम्ही सुरुवातच करतायत या नवीन गोष्टीसाठी, त्यामुळे तुमच्याकडे पैसे नसाल तेवढे. ज्यावेळेस तुमच्याकडे पैसे येतील, चांगले पैसे तुम्ही कमवाल, त्यानंतर तुम्ही या सर्व जे काही वेबसाईट मी याच्यात सांगतोय त्यांचं सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जास्त टेक्सची मर्यादाही त्यात मिळेल. ज्यादा अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही कामे करू शकाल. पण जेव्हा फ्रीमध्ये सुरुवात करतोय म्हणजे आपल्याकडे एवढे पैसे नाही आहे, त्यामुळे मी जे काही सांगणार आहेत या व्हिडिओमध्ये ते सर्व फ्रीमध्ये सांगणार आहेत.
तर ही वेबसाईट फ्रीमध्ये यूज करायची. साइन इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा जो काही हे पॅरेग्राफ जे आपण कॉपी केले ते इथे एक एक पॅरेग्राफ टाकायचा आहे आणि त्याला इथे समजा हा मी आवाज निवडला, इथे हा मार्कसचा आवाज आहे, तुम्ही पाहिजे तो आवाज निवडू शकता इथे. ठीक आहे, प्ले करून बघू शकता. तर हिंदी आणि इंग्लिशमध्ये हा आवाज एकदम बेस्ट आहे मार्कसचा, तर हा निवडू शकता. मराठीमध्ये तितकासा हा व्यवस्थित वाटत नाही कारण ते इंग्लिश बोलणारे लोक आहेत. तर मी तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सेलिब्रिटी दिसत आहेत. आता इंटरनेट सेन्सेशन असलेल्या डॉली चायवालाची राजकारणात एंट्री झाली आहे. ठीक आहे, हे इंग्लिश बोलणारे लोक आहेत त्यामुळे यांचं मराठी एवढं खास वाटत नाहीये. तुम्ही हवं असेल तर ही यूज करू शकता किंवा मी दुसरी वेबसाईट तुम्हाला सांगतोय. मराठीमध्ये टेक्स्ट टू स्पीच करायचं असेल किंवा चांगल्या प्रकारे व्हॉइस मराठी एकदम वाटला पाहिजे, असा आला पाहिजे, तर त्यासाठी एक वेबसाईट आहे ज्यामध्ये मराठी लँग्वेज आपल्याला मिळणार आहे. तर चला मी तीही तुम्हाला दाखवतो. नाराकेट असं या वेबसाईटचं नाव आहे. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता नाराकेट किंवा या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंकसुद्धा मिळणार आहेत. तर इथून तुम्ही त्या वेबसाईटवरती येऊ शकतात. या वेबसाईटचा URL आहे narakit.com. तर इथे तुम्हाला साइन अप करायचं आहे. ठीक आहे, पण विदाऊट साइन इन सुद्धा तुम्ही यावरती काम करू शकता. तुम्हाला मॅक्झिमम 20 फाईल इथे क्रिएट करता येणार आहे, म्हणजे ऑडिओ कन्वर्ट करता येणार आहे ऑडिओमध्ये. तर लँग्वेज इथे निवडूया मराठी. हे बघा इथे मराठी लँग्वेज सुद्धा तुम्हाला दिसणार आहे, मराठी लँग्वेज. त्यानंतर ऑडिओचे काही ऑप्शन आहेत इथे, पण मला संगीता यांचा ऑडिओ चांगला वाटतो. ठीक आहे, तुम्ही एकदा ऐकून बघू शकता. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार, तर अशा प्रकारे यांचा आवाज आहे. इथे आपला जो काही पॅरेग्राफ आहे तो आपण घेऊया, याच्यात टाकूया. ठीक आहे, हा आपला पॅरेग्राफ आहे, तिथे घेतलाय आपण. तर एक एक पॅरेग्राफ इथे कन्वर्ट करायचं आहे कारण टेक्स्टची मर्यादा असते यामध्ये. कारण असं की आपण इथे जे काम करतो ते फ्रीमध्ये करतोय, आपल्याला फ्रीमध्ये हवं आहे, तर मग टेक्स्टची मर्यादा आहे. तर इथे क्रिएट ऑडिओवरती क्लिक करूया. त्यानंतर आपलं जे काही पॅरेग्राफ आहे तो ऑडिओमध्ये कन्वर्ट होत आहे. तर आपला जे काही पॅरेग्राफ आहे तो ऑडिओमध्ये इथे कन्वर्ट झालेला आहे. तुम्ही हवा असेल तर ऐकू शकता. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सेलिब्रिटी दिसत आहेत. आता खूप छान मराठी वाटतं एकदम आणि रिअल वाटतंय असा हा आवाज आहे. तर तुम्ही हा ऑडिओ इथे 3 डॉटवरती क्लिक करून इथे डाउनलोड करू शकतात. तर मी आता हे सर्व ऑडिओ डाउनलोड केलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला फक्त दाखवते. तर इथे प्राइसिंग आहेत. तर जर समजा भविष्यात तुमच्याकडे चांगला पैसा आला तर तुम्ही याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. अनेक स्क्रिप्ट तुम्हाला इथे ऑडिओमध्ये कन्वर्ट करायची एक म्हणजे तुमची मर्यादा वाढेल इथे. प्राइसिंगवरती जर आल्यानंतर तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे त्यांची प्राइस आहे, पण तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकता जसं मी दाखवलंय, ज्या पद्धतीने आपण केलंय. पुन्हा एकदा इथे डाउनलोड केल्यानंतर इथे न्यू ऑडिओवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे सर्व ऑडिओ तुम्हाला इथे कन्वर्ट करून डाउनलोड करून घ्यायचे. आता यानंतर आपल्याला जी न्यूज आपण देतोय, समजा हा पॅरेग्राफ आहे, आपले हे 3 पॅरेग्राफ आपण इथे घेतलेले आहेत. या संदर्भात आपल्याला न्यूज द्यायची, तर आपल्याला फोटो लागणार आहेत. एक तर डॉली चायवाल्याचे फोटो लागणार आहेत आणि तो जिथे प्रचारासाठी आला होता तेथील फोटो लागणार आहेत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी. कैलास विजयवर्गीय यांच्यासोबतचे फोटो पाहिजे आपल्याला. तर हे काही फोटो आपल्याला डाउनलोड करायचे न्यूजच्या संदर्भात. तर यासाठी एकतर आपण गुगलवरून घेऊ शकतो, ठीक आहे, किंवा डायरेक्टली ट्विटरवरती आले, ट्विटरवरून सुद्धा न्यूज आपण घेऊ शकतो पाहिजे त्या. लेटेस्ट न्यूज इथे पण येत असतात कारण अनेक न्यूज पोर्टल जे आहे ते ट्विटरवरती सुद्धा शेअर करत असतात. तर इथे ट्विटरवरती आल्यानंतर आपल्याला जे कैलास विजयवर्गीय विथ डॉली चायवाला वगैरे ते आपल्याला हवं आहे लेटेस्ट न्यूज, तर इथे मीडियावरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा इथे फोटो दिसत आहेत, इथून हे फोटो तुम्हाला डाउनलोड करायचे. तर अशा प्रकारे हे फोटो इथे डाउनलोड. लक्षात ठेवा फोटोमध्ये अशा प्रकारे लोगो वगैरे काही आलं नाही पाहिजे, त्यामुळे असेच फोटो तुम्हाला घ्यायचे आहेत जिथे लोगो वगैरे तुम्हाला असं काही मिळणार नाही. हे बघा हा फोटो आहे, इथे लोगो वगैरे काही नाही. तर अशा प्रकारे हे फोटो डाउनलोड करायचे. आता फोटो डाउनलोड करण्यासाठी इथे फोटोवरती राईट क्लिक करायचं आहे आणि सेव्ह इमेज ॲज. तर यानंतर ती इमेज सेव्ह होणार आहे तुमची. तुमच्या डिव्हाइसमध्ये इमेज सेव्ह झाल्यानंतर तुमची क्वालिटी बघायची. आता यांची क्वालिटी एवढी खास नाही, तर क्वालिटीसुद्धा आपण वाढवू शकतो. सर्व फोटो डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे कट आउट प्रो ही वेबसाईट सर्च करायची. तर माझ्याकडे मी बुकमार्क करून ठेवलेली आहे. कट आउट प्रो ही वेबसाईट आहे, ही बघा.
तर या वेबसाईटवरती आल्यानंतर फोटो एन्हान्सर हे एक ऑप्शन आहे. इतरही ऑप्शन आहेत, पण हे फोटो एन्हान्सर यांचं चांगलं आहे या वेबसाईटचं. बाकी बॅकग्राऊंड वगैरे रिमूव्ह करायचं असेल तर यासाठी वेगळी वेबसाईट आहे. तर त्या संदर्भात माहिती हवी असेल तर या व्हिडिओखाली कमेंट करा, मी तीही माहिती देईल तुम्हाला. तर आता आपण इथे लॉग इन आहोत, पण तुम्ही जर साइन अप वगैरे केलं तर तुम्हाला एकाच वेळेस अनेक फोटो इथे एन्हान्स करता येणार आहे. आणि जरी लॉग इन साइन अप वगैरे केलं नाही तरी फ्रीमध्ये तुम्ही एका वेळेस एक फोटो तुम्ही इथे अपलोड करू शकता एन्हान्स करण्यासाठी. म्हणजे एक फोटो अपलोड करावा लागतो. तर आता आपण लॉग इन आहोत यामध्ये. तर फोटो अपलोड, इथे अपलोड करायचा इमेज आणि जो काही फोटो तुम्हाला एन्हान्स करायचा तो इथे, समजा हा फोटो आहे मला एन्हान्स करायचा, तर मी इथे ओपन करणार, तर इथे हा फोटो येतोय. तर अशा प्रकारे तुम्ही अनेक फोटो सिलेक्ट करूनही इथे अपलोड करू शकता जर लॉग इन असेल तर. आणि लॉग इन नसेल तर एक फोटो जसं मी आता अपलोड केलेला आहे. आणि इथे फ्री डाउनलोडचा ऑप्शन आहे. हा आपला एन्हान्स झालेला फोटो आहे, हा ओरिजिनल फोटो. तर एन्हान्स झालेला फोटो त्याची क्वालिटी वाढलेली आहे, ती आपल्याला इथे फ्रीमध्ये आपण डाउनलोड करू शकतो. जर HD मध्ये करायचं असेल त्यासाठी क्रेडिट घ्यावं लागतं, पण काही गरज नाही, फ्रीमध्ये आपण चांगल्या क्वालिटीमध्ये फोटो डाउनलोड करू शकतो. तर इथे डाउनलोड करायचं, त्यानंतर हा फोटो डाउनलोड आहे. अशा प्रकारे तुम्ही फोटो डाउनलोड करू शकता, क्वालिटी त्यांची वाढवू शकता. तुम्ही ऑलरेडी याच्यामध्ये सर्व फोटो टाकून एन्हान्स केलेले आहेत. त्यामुळे आता डायरेक्टली आपण व्हिडिओ बनवण्यावरती जाऊया. तर आपल्याकडे आता डॉली चायवाला आणि त्या संदर्भात बातमीचे एवढे सगळे फोटो आपण डाउनलोड केलेले आहेत. आणि ही 3 जे पॅरेग्राफ आहे आपले त्यांचे ऑडिओमध्ये आपण कन्व्हर्ट केलेले आहेत. तर याचं आपल्याला व्हिडिओमध्ये रूपांतर करायचं आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही मोबाईलवरून काम करत असाल तर VN एडिटर किंवा InShot हे 2 चांगले ॲप आहेत. VN एडिटर यामध्ये तर ॲडव्हर्टाइज पण येत नाही, त्यामुळे चांगला ॲप आहे. त्याद्वारे तुम्ही ऑडिओचं व्हिडिओमध्ये रूपांतर करू शकतात किंवा या फोटोंचं वगैरे व्हिडिओमध्ये रूपांतर करू शकतात. आणि सेम प्रोसेस आहे, जसं लॅपटॉपवरून मी आता करणार आहे. सेम प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सुद्धा करायची आहे. म्हणजे तुमच्या जे काही ॲप आहेत VN एडिटर किंवा InShot यामध्ये सुद्धा करायचे आहेत. पण आता हा व्हिडिओ एडिटिंग संदर्भात नाही आहे. हा फक्त YouTubeवरती अशा प्रकारे व्हिडिओ टाकून तुम्ही कसे पैसे कमवू शकता, जे काही ट्रेंडिंग टॉपिक आहेत, राजकारण असो किंवा इतर कोणते एंटरटेनमेंटचे असेल, मालिका वगैरे याविषयी असेल, तर अनेक महिलांना मालिकांविषयी मालिका बघायला आवडतात. मग त्याविषयीची जी माहिती वगैरे तीही तुम्ही देऊ शकतात. सेम प्रोसेस आहे. अशा प्रकारे तुम्ही ऑडिओमध्ये कन्व्हर्ट करून तुमचा आवाज न वापरता तुम्ही तीही माहिती देऊ शकतात. तर या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आपण, की व्हिडिओ कसा बनवायचा असा. त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग संदर्भात हा व्हिडिओ नाही आहे. जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग संदर्भात व्हिडिओ हवा असेल तर त्यासाठी तुम्ही आम्हाला इथे व्हिडिओखाली कमेंट करा. मी त्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. पण आता त्यामुळे मी एक फास्ट तुम्हाला दाखवतोय, की कशाप्रकारे आपल्याला हे सर्व व्हिडिओमध्ये रूपांतर करता येईल आणि ते YouTubeवरती कसं अपलोड करायचं तेही मी तुम्हाला दाखवतोय. व्हिडिओ थोडा मोठा झालाय, पण आता महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा, जर तुम्हाला अशा प्रकारे काम करून पैसा कमवायचा असेल तर. तर चला आता यासाठी मी माझ्या लॅपटॉपवरती फिल्मोरा हे ॲप वापरतोय, सॉफ्टवेअर वापरतोय. अनेक वर्षापासून वापरत असल्यामुळे याची मला सवय झाली. मला खूप इझी वाटतं. बाकी तुम्हाला जे तुमचं सॉफ्टवेअर असेल त्यामध्ये तुम्ही हे सर्व फोटो आणि ऑडिओ अपलोड करायचे. तर मी ते फिल्मोरा ओपन करतोय. तर आता फिल्मोरामध्ये आपल्याला ते काही ऑडिओ फाईल आहेत आपल्या त्या अपलोड करायच्या आहेत, फोटो आणि ऑडिओ फाईल. तर सिलेक्ट करूया सर्व. यानंतर इथे पहिला पॅराग्राफ कोणता आहे, तर महाराष्ट्राच्या विधानसभा, तर हा पहिला पॅराग्राफ आहे. हा इथे आपण टाईमलाईनवरती घेऊया. यानंतर दुसरा पॅराग्राफ, ठीक आहे, बरोबर आहे ना, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर, ठीक आहे. त्यानंतर तिसरा हा पॅराग्राफ. तर तीनही ऑडिओ क्लिप आपण इथे घेतलेला आहे. एकदा प्ले करूया. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात, ठीक आहे. आता फोटो त्यावरती सेकंड कॉलमवरती आणूया. सेलिब्रिटी दिसत आहेत. आता इंटरनेट सेन्सेशन असलेल्या डॉली चायवालाची इथे हा फोटो घेऊया. राजकारणात एंट्री झाली आहे. आपल्या खास शैलीत चहा तयार करणे आणि ग्राहकांना तो देण्याच्या खास स्टाईलने डॉली या क्लिपवरती हा घेऊया, ऑडिओवरती हा फोटो. चहावाला चर्चेत आला. त्यानंतर आता त्याच्या राजकारणातील एंट्रीची चर्चा सुरू झाली आहे.
तर अशा प्रकारे हा आपण ऑडिओवरती सर्व फोटो लावलेले आहेत. आता फोटोला थोडंसं ॲनिमेशन देऊया. तर त्यानंतर म्हणजे झूम वगैरे करूया थोडंसं, ते चांगलं दिसेल म्हणून. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तर आता ॲनिमेट केलं आहे म्हणजे झूम वगैरे केलेले आहेत आपण. पण ही क्लिप मागे जे काही म्हणजे फोटो मागे जे ब्लॅक बॅकग्राऊंड दिसतंय, तर ते न दिसण्यासाठी आपण इथे थोडा इफेक्ट लावूया. या फोटोंच्या वरती इफेक्ट लावूया आपण. तर अशा प्रकारचा इफेक्ट लावला तर जी बॅकग्राऊंड आहे ती व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. इंटरनेट सेन्सेशन असलेल्या डॉली चायवालाची राजकारणात एंट्री झाली. ठीक आहे. आता यावरती जो काही तुमचा लोगो असेल तुमच्या चॅनलचा तो टाकायचा आहे. इथे इम्पोर्ट करायचा लोगो. तर आपण असं आता समजा मराठी जनचा लोगो आहे तोच मी इथे टाकून दाखवतो एक. ठीक आहे. हा लोगो आहे ते अपलोड करूया. तिथे घेतलं आपण, पूर्ण क्लिपला टाकायचा आहे लोगो. याला मिनिमाइज करूया. तुम्ही माझ्या या व्हिडिओला सुद्धा अशा प्रकारचा लोगो बघत असाल, तो असाच लावलेला आहे तिथे. ठीक आहे. तर आता लोगो वगैरे पण झालेला आहेत आपला, संपूर्ण व्हिडिओ आपला रेडी आहेत. हवं असेल तुम्हाला जर बॅकग्राऊंड म्युझिक लावायचं आहे तर तेही तुम्ही इथे इम्पोर्ट करू शकतात. बॅकग्राऊंड म्युझिक लावू शकतात. तुमची मर्जी आहे. मी म्युझिक वगैरे जास्त लावत नाही, कारण अनेक वेळा ज्यांचं म्युझिक आहे ते कॉपीराईट इश्यू निर्माण करू शकतात. त्यामुळे जे काही आपला नॉर्मल आवाज येत आहे तेच ठेवलं तर चांगलं आहे. तर ठीक आहे, तुमची इच्छा आहे. तुम्हाला जर म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक द्यायला आवडत असेल तर तुम्ही देऊ शकता. कमी आवाजामध्ये ठेवून ते म्युझिक इथे लावू शकता. तर मी आता एक्सपोर्ट करतोय. एक्सपोर्ट क्वालिटी काय ठेवायची ते तुमच्या ह्याच्यावर, पण मी सजेस्ट करेल की 9020x1018 अशी जी काही रिझोल्युशन क्वालिटी आहे ती ठेवा. म्हणजे HD क्वालिटीमध्ये सुद्धा तुमचा व्हिडिओ चांगला दिसेल. तर आता आपण हा व्हिडिओ रेंडर करूया, मग याचं नाव चेंज करूया. आता जसं आहे तसंच आपण रेंडर करूया. एक्सपोर्टवरती क्लिक करूया. तर आपला व्हिडिओ आता तयार होतोय. तर व्हिडिओ आपला रेंडर झालाय म्हणजे एक्सपोर्ट झालाय. तर इथे क्लोज करूया हे सर्व. प्रोजेक्ट सेव्ह करायचा असेल तुम्हाला सेव्ह करू शकता तुम्ही. रिफ्रेश करूया एकदा. तर आता आपला हा व्हिडिओ माय व्हिडिओ या नावाने आपण रेंडर केलेला आहे. याचं नाव नंतर बदलूया. अगोदर आपण व्हिडिओ व्यवस्थित झाला आहे की नाही ते ओपन करून बघूया. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सेलिब्रिटी दिसत आहेत. आता इंटरनेट सेन्सेशन असलेल्या डॉली चायवालाची राजकारणात एंट्री झाली आहे. आपल्या खास शैलीत चहा तयार करणे आणि ग्राहकांना तो देण्याच्या खास स्टाईलने डॉली चहावाला चर्चेत आला. त्यानंतर आता त्याच्या राजकारणातील एंट्रीची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या बैठी झाला आहे की तो प्रचाराचा याबाबत अद्याप ठीक आहे, चांगल्या प्रकारे व्हिडिओ तयार झालेला आहे. याला आपण नाव देऊया आता. तर नाव संदर्भात इथेच आपण टेक्स्ट फाईल अगोदर तयार करूया. जी काय माहिती आपल्याला व्हिडिओ अपलोड करताना टाकायची ती इथेच आपण देऊया. व्हिडिओचं टायटल असं देऊया की जे लोकांना थोडंसं अट्रॅक्ट करेल. तर आता हे टायटल दिलं आहे डॉली चहावाल्याची राजकारणात एंट्री क्वेश्चन मार्क, म्हणजे एक क्वेश्चन मार्क आपण तिथे ठेवलेला आहे. याचा अर्थ हे असेल का, त्याची राजकारणात एंट्री असेल का या संदर्भात आहेत. एक क्वेश्चन मार्क आहेत. आता डॉली चायवाला कुठे, हा महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये आला होता. ठीक आहे. तर इथे महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचारात सामील, किंवा असं देऊया महाराष्ट्र निवडणुकीत या पक्षाचा केला प्रचार, असंही देऊ शकता तुम्ही. त्यानंतर इथे इंग्लिशमध्ये तुम्हाला थोडं टायटलमध्ये ॲड करायचं आहे. आता ते गरजेचं काय इंग्लिशमध्ये, कारण जे काय यूट्यूबवरती सर्च होतं ते इंग्लिशमध्येच होतं आहे. त्यामुळे इंग्लिशमध्ये इथे थोडंसं ॲड करायचं आहे. इथे महाराष्ट्र इलेक्शन करा.
म्हणजे महाराष्ट्र इलेक्शन संदर्भात जे काही लोक सर्च करतात त्यांच्या सर्चमध्ये हा व्हिडिओ येईल, त्यासाठी हे टाका. आणि इथेही सेम डिस्क्रिप्शनमध्ये टाकण्यासाठी आपल्याला टेक्स्ट घ्यायचा, महाराष्ट्र इलेक्शन 2024. आणि पुढे जे काही तुम्हाला समजा हीच टेक्स्ट इंग्लिशमध्ये हवा आहे तर तो इथे तुम्ही टाकायचा आहे. ठीक आहे. आता मी सेम मराठीमध्येच इथे घेतोय. हे डिस्क्रिप्शनमध्ये जाणार आहे तुमचं. त्यानंतर तुम्हाला कीवर्ड पण लागणार आहेत. कीवर्ड म्हणजे टॅग्स. यूट्यूबमध्ये व्हिडिओ सर्चमध्ये येण्यासाठी हे SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचं काम खूप गरजेचं आहे. पुन्हा कीवर्ड किंवा टॅग टाकूया, महाराष्ट्र इलेक्शन, महाराष्ट्र पॉलिटिक्स, BJP. तर अशा प्रकारे काही कीवर्ड आपण टाकलेले स्मॉल याच्यातच असावे हे कीवर्ड, स्मॉल लेटरमध्ये. हॅशटॅगसुद्धा तुम्ही वापरू शकता. महाराष्ट्र स्मॉल याच्यातच टाकूया, महाराष्ट्र इलेक्शन. तर अशा प्रकारे एक जी काही आपली टायटल आणि डिस्क्रिप्शन टॅग वगैरे याची फाईल आहे ती तयार असू द्या. म्हणजे नंतर व्हिडिओ अपलोड करताना हे फक्त कॉपी पेस्ट करायचं आपल्याला तिथे. तर आता मी शॉर्टकटमध्ये एवढं तुम्हाला दाखवलं आहे. तुम्ही अनेक इथे डिस्क्रिप्शन पण मोठी टाका, टॅग पण जास्त वापरा आणि हॅशटॅग पण जवळजवळ 5-6 हॅशटॅग तरी नक्की टाका. बाकीची जी माहिती आहे ती आपण चॅनलवरती बघूया. तर आता टायटल आपण आपल्या व्हिडिओला देऊया, इथे कॉपी करूया इथून. त्यानंतर व्हिडिओला रिनेम करूया, टायटल देऊया. ठीक आहे, ओके. कॉमा वगैरे ॲक्सेप्ट करत नाही तर ठीक आहे, स्पेस कॉमा वगैरे घेत नाही. तर आता आपण व्हिडिओला टायटल दिलेलं आहे, व्हिडिओ आपला तयार आहे. फक्त आपल्याला गरज आहे ती थंबनेलची. व्हिडिओवरती जे पोस्टर दिसणार आहे ते थंबनेल, ते आपल्याला क्रिएट करायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जाऊया ब्राउझरवरती आणि इथे आपण कॅनवामध्ये जाऊया. थंबनेलसाठी कॅनवा एक वेबसाईट आहे, त्यासोबतच इतरही वेबसाईट आहेत. तुम्हाला जर त्या संदर्भात माहिती हवी असेल, म्हणजे फ्रीमध्ये त्या वेबसाईटवर तुम्ही थंबनेल क्रिएट करू शकता. ती माहिती हवी असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा, तीही मी तुम्हाला देईल. तर इथे आपल्याला यूट्यूबसाठी थंबनेल बनवायचं आहे, तिथे क्लिक करूया. तर इथे तुम्ही सर्व स्वतःचं थंबनेल क्रिएट करू शकता किंवा काही रेडीमेड टेम्पलेट आहे तिथे, तेही तुम्ही यूज करू शकतात. समजा आपण हे टेम्पलेट घेऊया, इथे याचा वापर करूया आपण. तर हे सर्व डिलीट करूया. आता या फोटोंच्या ऐवजी आपण डॉली चायवाल्याचे फोटो टाकूया, इथे अपलोड करूया. तर 2 फोटो इथे घेतलेले कारण आपल्याला 2 फोटो टाकायचे इथे. सर्वात अगोदर हा फोटो इथे पकडून इथे खेचून आणूया. ठीक आहे, हा झाला पहिला फोटो. त्यानंतर दुसरा फोटो आपल्याला इथे टाकायचा आहे. आता आपण इथे हा फोटो टाकतोय, पण तुम्ही हवा असेल तर याऐवजी तुम्ही जो न्यूज देत आहेत त्याविषयीचा हा फोटोसुद्धा घेऊ शकता इथे. तर अशा प्रकारे फोटो इथे आणू शकतात. हा फोटो आपल्याला बॅकग्राऊंडला न्यायचा, पण अगोदर पूर्ण फोटो इथे आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जी काही येलो लाईन आहे ती गायब होईल अशा प्रकारे हा फोटो इथे आला पाहिजे. त्यानंतर आता या फोटोची जी पोझिशन आहे इथे आपल्याला बॅकला न्यायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा फोटो दिसेल. थोडंसं इकडे घेऊया म्हणजे व्यवस्थित दिसेल. तर आपला हा फोटो तयार झालेला आहे. तर या थंबनेलला इथे आपण टायटल देऊया, हेडलाईन ॲड करूया, त्याचा टेक्स्ट आपण येलो करूया, चांगला नाही दिसत, हा व्हाईट बघूया. ठीक आहे, व्हाईट करूया आणि कॉपी करूया. हे इथे फक्त एवढीच माहिती आपण देऊया. आता व्हाईट केलेला आहे पण तो व्यवस्थित दिसत नाही आहे, त्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंडला याच्या बॅकग्राऊंड द्यावं लागेल काहीतरी आपल्याला. तर इफेक्टवरती क्लिक करूया, आपल्याला इफेक्ट निवडता येणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळे इफेक्ट तुम्ही निवडू शकता. मी हा इफेक्ट निवडतोय. तर थिकनेस याची वाढवूया आणि जो बॅकग्राऊंड कलर आहे तो ब्लॅक करूया. ठीक आहे, तर अजून याची थिकनेस वाढवूया
म्हणजे टेक्स्ट जरा क्लिअर दिसेल आपला. तर अशा प्रकारचं तुम्ही वेगवेगळे थंबनेल क्रिएट करू शकता. कॅनवावरती थंबनेल कसे क्रिएट करायचे किंवा कशा वेगवेगळ्या डिझाईन वापरायच्या फ्रीमध्ये, हे सर्व कसं करायचं, तर या संदर्भात माहिती हवी असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करा. हवं असेल तर मी त्याविषयी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून देईल. म्हणजे तुम्हाला कळेल की कॅनवावरती कसं काम करायचं, कसं वेगवेगळे थंबनेल आपण क्रिएट करू शकतो. मग ते यूट्यूबसाठी असेल किंवा इंस्टाग्राम पोस्ट वगैरे या संदर्भातही इथे पोस्टर क्रिएट करू शकतो आपण. तर फ्रीमध्ये आपण कॅनवाचा असा यूज करू शकतो. तुमच्याकडे मी सांगितलं की जर पैसे आले भविष्यात, चांगले इन्कम जर तुमची झाली, तर तुम्ही याचं अपग्रेड व्हर्जनही घेऊ शकतात, कॅनवा प्रो. त्यात अनेक फीचर तुम्हाला भेटतात. उदाहरणार्थ बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं वगैरे, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड, खूप चांगले चांगले फीचर तुम्हाला त्यामध्ये वापरायला भेटतात. तर आता आपण फ्रीमध्ये हे यूज करतोय. तर इथे डाउनलोड करण्यासाठी शेअरचं ऑप्शन दिसतंय, त्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे खाली, तिथे क्लिक करायचं आहे. PNG मध्येच हा फोटो डाउनलोड करा. PNG मध्ये क्वालिटी जरा चांगली असते. डाउनलोड. तर आता आपला फोटो डाउनलोड होतोय. तर थंबनेल सुद्धा आपला क्रिएट झालेला आहे. तर थंबनेल बघूया, आपलं इथे आलेलं आहे. थंबनेलला आपण नाव देऊया महाराष्ट्र इलेक्शन. तर असं आपण थंबनेलला नाव दिलेलं आहे. व्हिडिओ जवळच हे थंबनेल आपण आणूया इथे. ठीक आहे, हा व्हिडिओ आणि हे आपलं थंबनेल. तर आता यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा या संदर्भात मी व्हिडिओ अनेक बनवलेले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. आता मी इथे एक ईमेल आहे आपला, जीमेल हवा असतो यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी. तर व्ही मराठी जन आपला सपोर्टचा एक सपोर्ट टीमचा जीमेल आहे, त्यावरूनच आपण एक चॅनल क्रिएट करूया. व्ही मराठी जन असं या जीमेलचं नाव आहे. यावरती वेगवेगळ्या स्पॉन्सरशिपसाठी वगैरे मेल येत असतात. तर यावरती चॅनल क्रिएट करूया. तर जीमेलमध्ये आपण लॉग इन झालेलो आहेत. स्पॉन्सरशिपसाठी वगैरे अनेक जीमेल आलेले आहेत आपल्याला, इथे दिसतं तुम्हाला सोनी वगैरे यांचे. तर जीमेल, या जीमेलपैकी कोणते ऑफिशियल आहेत आणि कोणते फ्रॉड आहेत हे ओळखण्यासाठी काही ट्रिक असतात. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की अनेक जण फ्रॉड मेसेज करतात, ईमेल करतात आणि आपला चॅनल हॅक करतात, पण तेही ओळखता येतं. त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करा, तीही माहिती मी देईल की ओरिजिनल ईमेल कोणते आणि फ्रॉड ईमेल कोणते हेही ओळखायचं असतं. तर आता यातले असंख्य ईमेल मी वाचलेलेच नाही अजून. ठीक आहे, मी नंतर वाचेल. तर अगोदर आपण मेन काम करूया, आपला चॅनल क्रिएट करूया. तर youtube.com वरती जाऊया इथे. त्यानंतर इथे साईटला कॉर्नरवरती क्लिक करूया आणि क्रिएट अ चॅनल इथे ऑप्शन दिसतंय तुम्हाला. इथे क्रिएट अ चॅनल हे ऑप्शन दिसतंय. इथे चॅनल क्रिएट करायचं आपल्याला. चॅनल क्रिएट केल्यानंतर मराठीजन ऑलरेडी आपला हा चॅनल आहे, त्यामुळे याचं नाव आपण वेगळं देऊया. मराठीजन एडिट असं नाव देऊया. एडिट हा तात्पुरता चॅनल आहे. हा चॅनल मी पुढे डिलीट करणार आहे. फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी हे सर्व क्रिएट करतो मी. आणि जेव्हा जेव्हा इतर कोणाला शिकवायचं असेल त्यावेळेस मी अशा प्रकारे चॅनल क्रिएट करतो आणि तो 4-5 दिवसानंतर डिलीटही करतो. ते फक्त शिकवण्यासाठी असतं. तर मराठीजन एडिट हे हँडलसुद्धा आपल्याला भेटलं आहे, @मराठीजन एडिट. म्हणजे youtube.comच्या पुढे /मराठीजन एडिट असं जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्ही या चॅनलवरती याल. त्यासाठी हा चॅनल आहे. चॅनलचा लोगो वगैरे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात. आता मी इथे क्रिएट चॅनलवरती क्लिक करतोय. ठीक आहे, तर चॅनल आपला क्रिएट झालेला आहे. तर चॅनलची सेटिंग वगैरे, कस्टमायझेशन वगैरे त्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी बनवलेले आहेत अगोदर, आणि तुम्हाला हवे असेल ती माहिती तर ती मी देईल. किंवा आमचे जे काही वेबसाईट आहेत lmsmarathijn.com, तर यावरती आमचे कोर्सेस आहे काही, ते तुम्ही बाय करू शकतात. ती वेबसाईटची लिंकसुद्धा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यात यूट्यूबबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे. पूर्ण कोर्स आहे तो. ठीक आहे, तर आता आपल्याला मॅनेज व्हिडिओवरती जायचं आहे. चॅनलचं कस्टमायझेशन त्यासाठी खूप मोठा व्हिडिओ होईल, त्यामुळे इथे काही मी सांगत नाही एवढं. तुम्हाला तर त्या संदर्भात व्हिडिओ हवा असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा, मी नक्की त्या संदर्भातही व्हिडिओ बनवेल. तर आता मेन आहे तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओ कसा टाकायचा ते सांगायचं, तेच मी इथे शिकवतोय. वेलकम टू यूट्यूब स्टुडिओ, कंटिन्यू. तर इथे आपण आलेलो आहेत. आता आपल्याला व्हिडिओ इथे अपलोड करायचा आहे. ठीक आहे, क्रिएटवरती क्लिक करायचं. इथे क्रिएटचं ऑप्शन दिसतंय, इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड व्हिडिओ, लाईव्ह जायचं असेल तर गो लाईव्ह वगैरे हे ऑप्शन आहे. प्लेलिस्ट इथे क्रिएट करू शकतात किंवा न्यू पॉडकास्ट वगैरे इथे क्रिएट करू शकतात. तर आपल्याला अपलोड करायचा व्हिडिओ, इथे क्लिक करूया. त्यानंतर सिलेक्ट फाईल,
आपला व्हिडिओ इथे सिलेक्ट करूया. तर हा तो व्हिडिओ आहे ज्याचा आपण रिनेम केले. तर थंबनेलवरती अपलोडवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक मेसेज येतोय, कारण आपला हा नवीनच चॅनल आहे आणि हा तुम्हाला फोन नंबर टाकून व्हेरीफाय करावा लागेल. तर आता हा तात्पुरता चॅनल आहे, शिकवण्यासाठी पुढे मी हा डिलीट करणार आहे, त्यामुळे मी इथे काही व्हेरीफाय करणार नाही. पण तुम्हाला जर परमनंटली काम करायचं असेल कायमस्वरूपी, तर तुम्ही व्हेरीफाय करा फोन नंबर टाकून, तरच तुमच्यासमोर हे थंबनेल अपलोड करण्याचं ऑप्शन येणार आहे. आता आपण ऑटो जनरेटेड थंबनेल आहे तेच ठेवूया, जे काही ते ऑटोमॅटिकली इथे जनरेट करेल ते. तर टायटल आता जे आपण लिहिलं आहे ते इथे कॉपी करूया, इथे पेस्ट. डिस्क्रिप्शनसाठी आपण थोडी माहिती लिहिली ती इथे घेऊया. आता टॅग इथे मी डिस्क्रिप्शनमध्येही टाकलेले आहेत आणि हॅशटॅगसुद्धा वापरले आहेत. सेम तुम्हीही करायचं आहे. त्यासोबतच आपल्या या व्हिडिओखाली तुम्हाला एक कॉपीराईट डिस्क्लेमरसुद्धा दिसणार आहेत. तेही तुम्ही सेम तशा प्रकारचे एक कॉपीराईट डिस्क्लेमर इथे टाका, म्हणजे जे काही तुम्ही इमेज वगैरे यूज केले ते एक फेअर यूज आहे. न्यूजसाठी किंवा इन्फॉर्मेशन देण्यासाठी तुम्ही यूज केले त्या संदर्भातलं एक डिस्क्लेमर असतं, तेही इथे नक्की टाका तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर प्लेलिस्ट म्हणजे फोल्डर तयार करायचे तुम्हाला. क्रिएट प्लेलिस्ट, न्यू प्लेलिस्ट, इथे पॉलिटिक्स अशा प्रकारे एक फोल्डर तयार करूया आपण आणि यामध्ये तुमचा व्हिडिओ त्या प्लेलिस्टमध्ये राहील. म्हणजे या प्लेलिस्टमध्ये जेवढे व्हिडिओ असतील, एक व्हिडिओ प्ले केला तर त्यानंतर सगळे ऑटोमॅटिकली पुढे प्ले होतील, अशा प्रकारची प्लेलिस्ट असते. डन करूया. ऑडियन्स किड्ससाठी नाही आहे, नॉट मेड फॉर किड्स. जर लहान मुलांसाठी असेल तर येस इट्स मेड फॉर किड्स निवडायचं आहे. ठीक आहे. तर आता लहान मुलांसाठी नाही म्हणून आपण नो निवडले. एज रिस्ट्रिक्शन्स तर नाही, कोणत्याही प्रकारचे एज रिस्ट्रिक्शन नाही आपलं. म्हणजे समजा जर अडल्ट व्हिडिओ असेल तर येस निवडायचं, पण आपलं तसं नाही आहे, फक्त न्यूज आहे, त्यामुळे आपण नो निवडले. प्रमोशनल आहे का, म्हणजे तुम्ही एखाद्या ब्रँडचं प्रमोशन करताय तर पेड प्रमोशन वगैरे तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर अल्टरेटेड कंटेंट म्हणजे तुम्ही एआयचा वापर केला का यामध्ये, तर आपण व्हॉइससाठी एआयचा वापर केला आहे, त्यामुळे येस निवडूया इथे. बाकी इथं सगळं टिकमार्क तसंच असू द्या. आता इथे टॅगचं ऑप्शन आहे, टॅगमध्ये आपल्याला कीवर्ड टाकायचे ते. हे कीवर्ड जे आपण लिहिले आहेत ते इथे कॉपी आणि पेस्ट करूया. कीवर्ड ओके. नंतर व्हिडिओ लँग्वेज मराठीच निवडूया आपण, मराठी. रेकॉर्डिंग डेट आजची. व्हिडिओ लोकेशन महाराष्ट्र. त्यानंतर लायसन्स इथे 2 ऑप्शन आहेत. क्रिएटिव्ह कॉमन ॲट्रिब्युशन म्हणजे तुमचा व्हिडिओ दुसराही कुणी त्यांच्या चॅनलवरती अपलोड करू शकतात, त्याला म्हणतात क्रिएटिव्ह कॉमन. पण आपल्याला स्टँडर्ड ठेवायचं, म्हणजे माझा व्हिडिओ दुसरा कोणी अपलोड नाही केला पाहिजे त्यांच्या चॅनलवरती. त्यासाठी आपण स्टँडर्ड यूट्यूब लायसन ठेवू शकता. समजा जर आता हे लायसन ठेवलं असताना तुमचा व्हिडिओ कोणी अपलोड केला त्यांच्या चॅनलवरती, तर तुम्हाला त्या संदर्भात नोटिफिकेशन येणार आणि मग तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता तो व्हिडिओ हटवण्याची, किंवा कॉपीराईट स्ट्राईकसुद्धा तुम्ही देऊ शकतात. तर अलाउ इमिडिएट हे ठेवायचं सगळं. जे जे टिकमार्क मी ऑन केलेलं आहे ते तुम्हीही ऑन करा. कॅटेगरी निवडायची आपल्याला, तर न्यूज संदर्भातली कॅटेगरी आहे ती, न्यूज अँड पॉलिटिक्स. कमेंट अँड रेटिंग ऑन ठेवा. कमेंट मॉडरेशन म्हणजे गालीगलोचवाल्या कमेंट कशा प्रकारे तुम्हाला मॉडरेट करायच्या, म्हणजे ब्लॉक करायच्या आहे किंवा होल्डवर ठेवायच्या आहे का, तुम्ही त्या रिव्ह्यू करून मग अप्रूव्ह करणार आहे का, त्यासाठी मी बेसिक निवडले. बेसिकवरती कमेंट मॉडरेशन बेसिक असावं. इथे तुम्ही ऑप्शन आहे काही, ऑल होल्ड म्हणजे सगळ्याच्या सर्व कमेंट जे आहे तुम्ही होल्डवरती ठेवू शकता. स्ट्रिक निवडू शकता किंवा नन, म्हणजे सर्व कमेंट जर अप्रूव्ह करायचे असेल डायरेक्टली तर नन निवडू शकता. पण मी बेसिक ठेवलंय, म्हणजे काही ज्या कमेंट आहेत त्या होल्डमध्ये जातील. त्यानंतर सुरुवातीला कोणत्या कमेंट दिसाव्या, तर टॉपवाल्या तुम्ही निवेस्टवाल्या निवडू शकता. आणि त्यानंतर शो हाऊ मेनी व्ह्युअर्स लाईक दिस व्हिडिओ, तर हा शो करा किती जणांनी लाईक केलं ते. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे अपलोड झालेला आहे. चेक कम्प्लीट, नो इश्यू फाउंड. तर कुठलाही कॉपीराईटचा इश्यू नाही आहे. व्यवस्थित सर्व आपला व्हिडिओ बनलेला आहे आणि अपलोड झालेला आहे. व्हिडिओ एलिमेंट निवडायचं आहे. आता जेव्हा तुमचा चॅनल यूट्यूबची जी काही क्रायटेरिया आहे ते पूर्ण करेल, तेही मी दाखवतो काय क्रायटेरिया आहे. त्यानंतर ॲडसन्सला तुम्ही अप्रूव्हलला पाठवणार आणि मॉनिटायझेशन तुमचं ऑन होणार, त्यावेळेस इथं अजून एक ऑप्शन येणार तुम्हाला मॉनिटायझेशनचं. तिथे तुम्ही ॲड्स ऑन करू शकतात, म्हणजे तुमच्या चॅनलवरती तुमच्या व्हिडिओवरती ॲड दिसतील आणि त्यापासून तुम्ही पैसे कमवू शकाल.
तर आता नवीन आहे त्यामुळं ते ऑप्शन अजून आलेलं नाही आहेत. तर इथं व्हिडिओ एलिमेंटमध्ये तुम्ही जे काही एंड स्क्रीन आहे म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या शेवटी जसं समजा आता माझा हे दिसत आहे तुम्हाला फेस वगैरे, तर तिथे तुम्हाला व्हिडिओ लावायचे आहे का? ते इथे इम्पोर्ट फ्रॉम व्हिडिओ, ॲड असे ऑप्शन आहेत. तर आपण एलिमेंट निवडू शकतो काय लावायचं आपल्याला. तर आता एक व्हिडिओ, एक सबस्क्राईब अशा प्रकारे ऑप्शन आहेत. 2 व्हिडिओ. ठीक आहे. तर मी एक व्हिडिओ, एक सबस्क्राईब इथे घेतोय. चॅनलचा लोगो इथे आपला आलेला आहे. त्यानंतर व्हिडिओ फॉर व्ह्यूअर्स. तर आता व्हिडिओ तर नाही आपला कोणताही. तर अशा प्रकारे अनेक व्हिडिओज तुम्ही टाकल्यानंतर हे ऑप्शन तुम्हाला व्यवस्थित निवडता येणार आहे. आता सध्या डिस्चार्ज करूया. कारण आपल्याकडे व्हिडिओ वगैरे हा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यानंतर ॲड कार्ड. ॲड कार्ड म्हणजे एक प्रकारे असे वरती एक व्हिडिओची जाहिरात दिसेल तुमच्या. म्हणजे तिथे क्लिक करून अनेक व्ह्यूअर्स तुमचा तो व्हिडिओ बघू शकाल. तर आता व्हिडिओ नाही आहे. प्लेलिस्ट, चॅनल. आता चॅनल देऊया आपण. तर प्लेलिस्ट आपली एक प्लेलिस्ट आहे ती देऊया आपण. अशा प्रकारे ही दिसेल. पॉलिटिक्स ह्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर आपले सर्व व्हिडिओ जे काही हे प्लेलिस्टमध्ये आहेत ते सर्व त्यांच्यासमोर ओपन होतील. तर आता हे सुरुवातीला आले तर इथे मध्यभागी घेऊया. म्हणजे हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्यानंतर हे दिसलं पाहिजे. तर इथे सेव्ह करूया. यानंतर पुढे काही ऑप्शन आपल्यासमोर इथे ओपन होतील. उदाहरणार्थ तुम्ही ई कॉमर्स व्यवसायात आहात किंवा मी सांगितलं की ऑनलाईन इन्कम करण्याचे अनेक पर्याय आहेत. तुम्ही जर पुढे समजा ई कॉमर्सही सुरू केलं, ड्रॉप शिपिंग वगैरे हेही सुरू केलं किंवा काही अफिलिएट मार्केटिंग वगैरे तुम्ही करत असाल तर तुमचे जे काही प्रोडक्ट आहे ते तुम्ही इथे ॲड करू शकता. तेही तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे. त्यानंतर आता व्हिजिबिलिटी. आता ही अनलिस्ट ठेवा. समजा चॅनलमध्ये काही गडबड असेल, काही चुकीचं म्हणजे एडिट झाले असेल किंवा राहिलं असेल काही दुरुस्त करणं, तर ते पुन्हा एकदा बघता यावं यासाठी अनलिस्टेड ठेवा. किंवा तुम्ही कोणाचं तरी प्रमोशन करताय तर अनलिस्ट ठेवलेलं असेल तर तुमचा जो काही व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्ही त्याची लिंक ते जे ब्रँड आहे त्यांना शेअर करू शकता. त्यानंतर ते व्हिडिओ बघतील, अप्रूव्ह करतील आणि त्यानंतर तुम्ही मग पब्लिक करू शकता. आता आपण अनलिस्ट ठेवतोय आणि सेव्ह करतोय. तर इथून तुम्ही शेअर करू शकता तो व्हिडिओ लिंकसुद्धा आहेत. समजा मी म्हणालो की ब्रँडला तुम्ही तो व्हिडिओ शेअर करू शकता, तर इथून तुम्हाला शेअर करायचा ऑप्शनसुद्धा असणार आहेत. म्हणजे अनलिस्ट असला तरी तुमचा व्हिडिओ बाकी ज्यांना तुम्ही शेअर करणार ते बघू शकतील. तर आता इथे क्लोज करूया. अनलिस्ट व्हिडिओ आहे. जर तुम्हाला पुन्हा एकदा बघायचा असेल हा व्हिडिओ व्यवस्थित एडिट झाला आहे की नाही, काही आपलं एखादं ऑप्शन निवडायचं बाकी आहे का, तर इथे एडिटचं ऑप्शन दिसते तुम्हाला डिटेल, यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा तुम्ही एडिटमध्ये येता. इथं काही एडिट करायचं बाकी राहिलं असेल तर तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर बॅक यायचं आहे आणि मग इथे पब्लिशचं ऑप्शन आहे. व्हिजिबिलिटी इथे अनलिस्टच्या ऐवजी इथे पब्लिश करायचं आहे. पब्लिश. आता तुमचा हा व्हिडिओ पब्लिश झालेला आहे. ठीक आहे. तुम्ही गेट शेअरेबल लिंकवरती क्लिक करून याची लिंक कॉपी करू शकतात. आता हा व्हिडिओ व्यवस्थित झाला आहे की नाही हे तुमच्या चॅनलवरती म्हणजे जो काही ईमेलवरून तुम्ही लॉग इन केलं आहे त्यावरूनच नाही बघायचं आहे. दुसऱ्या ब्राउझरवरून बघा. हे मिनिमाइज करा. दुसरं ब्राउझर ओपन करा. कारण काय होतं, तुम्ही जर त्याच ईमेलवरून तुमचाच व्हिडिओ बघितला तर मग इनव्हॅलिड क्लिकचा तो प्रॉब्लेम होतो आणि तुमचा चॅनल सस्पेंड होऊ शकतो. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आपण प्ले करूया. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सेलिब्रिटी दिसत आहेत. आता इंटरनेट सेन्सेशन असलेल्या डॉली चायवालाची राजकारणात एंट्री झाली आहे. आपल्या खास शैलीत चहा तयार करणे आणि ग्राहकांना तो देण्याच्या खास स्टाईलने डॉली चहावाला चर्चेत आला. त्यानंतर आता त्याच्या राजकारणातील एंट्रीची चर्चा सुरू झाली आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे आपला तयार झालेला आहे. ठीक आहे. सेम पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ बनवू शकतात. राजकारणावरती असे अनेक व्हिडिओ टाकून तुम्ही सध्या पैसे कमवू शकता. म्हणजे हा एक संधी आहे की सध्या जे काही निवडणुकीचे दिवस सुरू आहेत, प्रचार सुरू आहेत, वेगवेगळ्या राजकीय गप्पा मारायला आपल्याला आवडतात. मग त्या विनाकारण गप्पा मारण्यापेक्षा तर जर त्यापासून आपल्याला जर पैसे मिळाले तर किती चांगली गोष्ट आहे. तर जे काही तुम्ही इतरांना सांगताय तेच तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगायचे. समजा तुम्हाला एखाद्या नेत्याविषयी काही मत मांडायचे, तुम्हाला एखादा नेता आवडत असेल किंवा आवडत नसेल, त्याविषयी काही तुमचं मत आहे, व्यवस्थित शिव्या न घालता, वादविवाद न करता व्यवस्थित तुमचं मत मांडायचं असेल, टेक्स्टच्या स्वरूपात स्क्रिप्टमध्ये लिहा किंवा आजकाल बोलताना सुद्धा टेक्स्ट रेकॉर्ड होत असतात, तेही माहिती त्या संदर्भात माहिती हवी असेल तर मी तेही देईल
की कशा प्रकारे आपल्या व्हॉइस टू टेक्स्ट अशा प्रकारे रूपांतरित आपण करू शकतो. म्हणजे तुमच्या आवाजाचं टेक्स्टमध्ये रूपांतर सुद्धा करता येणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त बोलायचं आणि समोर ते टेक्स्टमध्ये रूपांतरित होईल. तर असंही तुम्ही करू शकता. तुमचं मत मांडून तुम्ही सेम जशी प्रोसेस आपण यामध्ये वापरली, ही प्रोसेस वापरून तुम्ही त्याचं व्हिडिओमध्ये रूपांतर करू शकता आणि इतरांना ते व्हिडिओ शेअर करू शकता. म्हणजे तुमचे विचार इतरांनाही समजतील. किंवा जर तुम्हाला चेहरा दाखवायला आवडत असेल, आवाज द्यायला आवडत असेल, तर तुम्ही सेम जशा मी आता आवाज देतोय, चेहरा दाखवतोय, त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. बाकी YouTube चॅनलचं कस्टमायझेशन, लोगो वगैरे डिझाइन करणं, हे सर्व चॅनल पूर्णपणे व्यवस्थित डिझाइन करणे, ही माहिती तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओखाली कमेंट करा. तसे इतरही व्हिडिओ आहेत किंवा आमचे कोर्सेस सुद्धा आहेत, त्यामध्ये मी माहिती दिलेली आहेत सर्व. YouTube मास्टर क्लास म्हणून एक कोर्स आहे, तो आमच्या LMS वेबसाईटवरती आहे. तिथे तुम्ही तो बाय करू शकता आणि किंमतही फार कमी आहेत. ठीक आहे. तर बाकी अदर माहिती तुम्हाला हवी असेल किंवा मी सांगितलं की पुढील व्हिडिओमध्ये मी वेबसाईट कशी डिझाइन करायची, कशी बनवायची आणि त्यापासून पैसे कसे कमवायचे तेही सांगणार आहेत. आणि अजून एक YouTube चॅनल संदर्भातलीच एक गोष्ट, ते म्हणजे क्रायटेरिया. मी जे अगोदर म्हणालो तुम्हाला मी क्रायटेरिया दाखवेल. तर अर्नवरती क्लिक केल्यानंतर इथे बिकम अ पार्टनर, तर असे पैसे कमवण्याचे अनेक असंख्य मार्ग आहेत. तर इथे फुल्ली तुमचा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी, तर इथे बघा काय रिक्वायरमेंट आहे तुम्हाला. तर 1000 सबस्क्रायबर तुमचे पूर्ण असावे. इथे बघा 1000 सबस्क्रायबर तुमचे पूर्ण असावे. वॉच हवर्स किती असावे? 4000 तास. आणि जर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बनवत असाल तर इथे 10 मिलियन तुमचं जे काही आहे ते व्ह्यूज असावेत. आता समजा मी सांगितलं की ट्रेंडिंग टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा, म्हणजे समजा राजकारणाचं आता सुरू आहे सर्व ट्रेंडिंग टॉपिक राजकारणाविषयी, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक आहेत. तर या संदर्भात जर तुम्ही व्हिडिओ बनवले तर ट्रेंडिंग टॉपिक असल्यामुळे ते लवकर व्हायरल होतात आणि हे जे काही क्रायटेरिया ते लवकर पूर्णसुद्धा होतात. ठीक आहे. समजा बिग बॉस चालू असेल तर बिग बॉस संदर्भात व्हिडिओ बनवले तर लवकर लोक ते बघतात, ट्रेंडिंग टॉपिक असतो म्हणून, आणि ते क्रायटेरिया लवकर पूर्ण होतं. आता इलेक्शन आहे, ते इलेक्शनवरती तुम्ही बनवू शकता जसं आपण बनवलं तसं. आणि हे सर्व क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही ॲडसन्ससाठी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. अप्लाय केल्यानंतर मॉनिटायझेशन ऑन होईल आणि मग तुम्ही त्यापासून पैसे कमवू शकता. सेम जसं यूट्यूबसाठी सांगितलं सेम तसं वेबसाईटसाठी सुद्धा आहे. वेबसाईटसाठी व्ह्यूचा वगैरे क्रायटेरिया नाही, फक्त तुमचे आर्टिकल वगैरे 50 ते 60 आर्टिकलमध्ये वेबसाईटवरती अप्रुव्हल भेटतंय. आता समजा ज्यांना व्हिडिओ बनवायची आवड नसेल, फक्त टाईप करायला आवडतं, लिहायला आवडतं, तर त्यांनी वेबसाईटवरती येऊन काम करायचं, आर्टिकल लिहायचे आहेत. तर त्याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे का? या व्हिडिओखाली कमेंट करा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती देईल. अजून ड्रॉप शिपिंग आहेत, ई कॉमर्स बिझनेस आहेत, जे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यापासून अनेक लोक लाखो रुपये कमवत आहेत. तुम्हालाही त्याबद्दल माहिती हवी आहे का? नक्की कमेंट करा. तर एक व्हिडिओ या संदर्भात मी नक्की बनवेल. तर जी काही ऑनलाईन इन्कमची जी काही सिरीज होती ती या व्हिडिओपासून आपण सुरूच करतोय. आणि अजून पुढचा टॉपिक तुम्हाला कोणता हवा आहे त्या संदर्भात माहिती हवी असेल तर व्हिडिओखाली कमेंट करा. तुम्ही सांगा टॉपिक, मी त्यावरती व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.